यावल शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी यांना विविध 7 प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले आणि या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृह आणि कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली। दरम्यान कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवण्यात यावी अशी त्यांची मागणी होती व संबंधित दोषीला अटक करण्यात यावे अशी मागणी होती। तेव्हा लेखी आश्वासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर सदरचे आंदोलन सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तळवी तसेच फैजपूर येथील आदिवासी वसतिगृहात लिपिक म्हणून कार्यरत असलेले विनोद तायडे यांच्यावर साहिल उर्फ संजय तळवी याने वाद घालून धक्काबुक्की करीत त्यांना धमकी दिली होती आणि हल्ला चढवला होता। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाणे आणि फैजपूर पोलीस ठाणे या 2 पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। तेव्हा या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृह येथील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेकडून काम बंद आंदोलन करून या ठिकाणी ठिय्या मांडण्यात आला होता। तेव्हा या ठिकाणी एकत्र आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले। तसेच संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसह 7 विविध प्रकारच्या त्यांनी मागण्या या ठिकाणी एका निवेदनाद्वारे केल्या। तेव्हा पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी मध्यस्थी करीत कर्मचाऱ्यांमध्ये समजूत काढली आणि प्रकल्प कार्यालयाअंतर्गत काही मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी सदर आंदोलन मागे घेण्यात आले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। आरोपीला अटक झालीच पाहिजे। आरोपीला अटक झालीच पाहिजे। आरोपीला अटक झालीच पाहिजे। मित्रांनो, धन्यवाद। मंत्री सरांनी जे टाइम लिमिट एस्टिमेट दिलेला आहे 12:30 पर्यंत, 12:30च्या आमच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच चर्चा करावी, समस्येचं निराकरण करावं, संबंधित आरोपीला
लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई करावी एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. पाऊस आला काही आला तरी मोबाईलसाठी छान आहे. मोबाईलसाठी खूप छान आहे. राम राम. मला आराम द्या. मागच्या आठवड्यात जे काही घटना घडली आपल्या कार्यालयाचे कार्यालय निरीक्षक ऐडे साहेब साहेब प्रकल्प अधिकारी जावेद गडवी यांना ज्या प्रकारे त्रास झाला हे गुंडशाही दबावतंत्र या प्रकारे जो प्रकार झाला आणि मनीष सरांनी जे वर्णन केलं अक्षरशः अंगावर शहरे आणणारे वर्णन होते. आज एखाद्या कार्यालयाच्या अधीक्षकाला कापडीत मान पकडून बाहेर घेऊन जाणं इथपर्यंत जर मदत चालत असेल काही दिवसानं तर या मस्तकीवर बंदूक ठेवून फेकले मागणी लवकर या. असा जो प्रकार आहे हा आदिवासी विकास सातपुराच्या दऱ्याखोऱ्यात वाडावस्तीवर राहणाऱ्या आदिवासी समुदायाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, विकासाचा या प्रवाहाचा कसा आणता येईल, त्यांच्या अस्तित्वाचा हा आपला डिपार्टमेंट आहे. त्यांच्या ह्या दीन तुकड्या लोकांसाठी आपण आहोत आणि आपण आपली सेवा बजावत असताना असे काही गुंडगर्दी झुंडशाहीचा लोकांना इथं त्रास त्यांच्याकडून आपल्याला त्रास होतो. वास्तविक पाहिलं तर वय साहेब पण बिचारे गरीब आहेत, साहेब प्रकल्प अधिकारी पण गरीब आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तर म्हणणार नाही की त्यांच्या तोडून कोणी मागून अशा अतिशय सुसज्जन गरीब व्यक्तीला त्यांनी त्रास दिला. त्यांचे जे बोलणं होतं संबंधित ठेकेदाराचं कोणत्या टेबलशी संबंधित काम होतं, त्याची मागणी काय होती याची चौकशी झाली पाहिजे. तो नेमका काय मागत होता, कशामुळे मागत होता. चला या बाई इकडं. आदिवासी कार्यालय आंदोलन फक्त आता कोणी येऊन चुकीचं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या चुकीच्या आमिषांना आणि मध्यस्थीला मात्र आता संघटना बळी पडणार नाही. ठोस कारवाई झाली पाहिजे, रिझल्ट दिसला पाहिजे या मताचा मी आहे. आंदोलनाला आमचा कायमस्वरूपी पाठिंबा राहील. आज नाही पुढे कायमस्वरूपी आम्ही कर्मचाऱ्याच्या हितासाठी उभे आहोत. फक्त एकच आहे, यामध्ये जर कोणी एकटा पडत असेल तर एकटा पडू देऊ नका. त्यावेळेस देखील सगळ्यांनी अशाच पद्धतीने एकत्र येऊन या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात लढा दिला पाहिजे असं जाहीर आवाहन मी करतो आणि आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा. कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी संघटनेच्या बंद ना सर्वांना नमस्कार. 2-3 दिवसापूर्वी आपले साहेब प्रकल्पाधिकारी कार्यालय अधीक्षक आणि माझ्या माता भगिनी यांच्यावर जो अन्यायकारक प्रसंग हा या ठिकाणी घडलेला आहे, या घटनेचा मी आपल्या सर्व कर्मचारी संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो. माझ्या माता भगिनींवर जो काही प्रसंग झाला असा प्रसंग भविष्यात कोणी करणार नाही एवढी अद्दल आपल्याला त्या संबंधिताला घडवायची आहे आणि ती आपण घडवणार आहोत. आणि त्याकरता आपण सर्वजण एकजुटीने या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा लढा आपल्याला आपले आदिवासी विकास मंत्री यांच्यापर्यंत घेऊन जायचा आहे. जोपर्यंत आपल्या सगळ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे. आणि जे काही वसतिगृह असतील, आश्रमशाळा असतील, यावर जे काही कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सुरक्षा बहाल होत नाही तोपर्यंत सुद्धा आपल्याला तो लढा द्यायचा आहे. कारण की आपल्याला सुरक्षेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कारण की आपल्या सुरक्षा करण्याकरता कोणी नाही. जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते, पण ज्यावेळेस आपण एकटे असतो त्यावेळेस आपल्या कुठल्याही गोष्टीची दखल या प्रशासकीय पातळीवर घेतली जात नाही. ती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण ती प्रशासनाला ते सर्व दखल घेण्यासाठी आपण त्या प्रशासनावर दबाव टाकून आपण त्यांना ती दखल घेण्यास भाग पाडू. आणि सर्व जे काही कर्मचारी संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत, तर मी माझ्या स्वाभिमानी संघटनातर्फे सर्व अधिकारी वर्ग यांना आश्वासित करतो की आमच्या सक्रिय आणि जाहीर पाठिंबा शेवटपर्यंत आपल्या सर्वांना राहील. धन्यवाद. घटना झाल्यात अत्यंत वेदनादायक आहेत या घटना, आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही काही मागण्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. आमचं निवेदन 25 तारखेलाच पोहोचलं होतं. आम्हाला स्वाभिमानी संघटना आणि अनुदानित कर्मचारी संघटना तसंच सर्व ज्या कर्मचारी संघटना त्यांचे सर्व प्रतिनिधी, जिल्हाभराचे प्रतिनिधी, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, तर राज्य शासन अधिकारी कर्मचारी संघटना आणि आमचे आदिवासी तोडविल एकता मंच यांचे सर्व पदाधिकारी इथं सर्व उपस्थित आहेत. आम्ही आज आपल्या समोर ज्या मागण्या देतोय, मी हे सर्वात पहिली मागणी आमची राहील, आरोपींना तात्काळ अटक करा. आणि साहेब, दुसरी मागणी अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या आमच्या त्या संबंधित पुरवठादाराकडे, ठेकेदाराच्या विरोधात किंवा चित्रांच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या आहेत, त्या सर्व तक्रारींच्या एक समिती स्थापित करा, त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याशिवाय मी याचं आंदोलन मागे घेणार नाही. तसंच जे सब ठेकेदार नेमले जात आहेत ते तात्काळ बंद करा. ज्याच्या नावाने पुढे आदेश आहेत त्यालाच पुढे करा. आणि विनापरवानगी आश्रम शाळांमध्ये आणि इतर कारणांमध्ये येणाऱ्या जे असतात त्यांना त्या सर्व रिकामचोट लोकांना बंद करा. आणि त्याचबद्दल याच्यावर तडीपारीची कारवाई करा. दुसरा आमचं महत्वाचा विषय असा आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत 10 वर्षाच्या त्या आमच्या आणि एक मागणी की नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही तात्काळ सेंट्रल किसान चालू करा, नाहीतर पुन्हा नोव्हेंबर नंतर आम्ही पुन्हा शाळा भरू देणार नाही याची शाश्वती देतो. पण सर्वांनी मदत करा आणि आपल्या जिथं बसतोय त्या स्थळी आपण आता आणि तिथं आमच्याशी चर्चा करावी अशी आता विनंती करतो. चल, आरोपींना अटक झालीच पाहिजे, आरोपींना अटक झालीच पाहिजे, आरोपींना अटक झालीच पाहिजे. कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा भावना मला समजत आहेत. निश्चितच मी पण तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं असं याच्यामध्ये कुठेही असं काय होणार नाही. आज सगळे कर्मचारी आपण एक आहोत, अधिकारी सर्व आपण एक आहोत. त्यामुळं निश्चितच याच्यावर जरी असा प्रश्न झालेला आहे तरी आपण सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. निश्चितच जो आरोपी आहे त्याच्यावर कारवाई झाल्याचं आपण शांत राहणार नाही. हे आपली सगळ्यांसाठी जबाबदारी आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही एकत्रित आला आहात ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. आणि आत्तापर्यंत इतिहासात असं कधी झालेलं नाही. एखाद्या कर्मचाऱ्यावर असा विषय झाला आणि सगळ्या संघटना धावून आल्या, ते मला वाटतं आपल्या प्रकल्पात फर्स्ट टाईमच होत आहे. त्यामुळे निश्चितच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि याचा धडा असे जे आरोपी आहेत ते निश्चितच घेतील आणि कुणावरही अशी परत वेळ येणार नाही. त्याच्यासाठी ही खूप मोठी सबक आहे. आणि मला माहिती आहे की याच्यामध्ये सर्व मुख्याध्यापक असतील, गृहपाल असतील, कार्यालयातले असतील, ते किती आतापर्यंत सहन करत आले, तर याचा हा कुठेतरी कडेलोट आहे. त्यामुळं अशा लोकांच्या अपप्रवृत्तीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आता आपलं काही खरं नाही आहे ना. तर निश्चित आपण जो आरोपी आहे त्याला अटक झालीच पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. आणि निश्चितच आपण ही बाब मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील, मान्य पोलीस अधीक्षक असतील यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आणि इथले जे पी आहेत त्यांना पण आपण बोलावून घेऊ आणि कशा पद्धतीने त्याला अटक केलं जाईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपले तिसरे कर्मचारी जे आता जॉईन झाले त्यांना कदाचित ती वृत्ती माहीत नव्हती कोण आणि काय.
त्यांनी स्वतः सांगितलं की मी कोण आहे माहिती आहे का तुला? हे म्हणले नाही माहीत. अशी पण घटना झाली. कुठे आहेत ते तायडे? हां, त्यांनी पण हिंमत दाखवली आणि ते म्हणले तू कोण आहे मला माहिती नाही. आणि निश्चित आहे ना, तू कोण असा काही खूप मोठा शेर आहे का बहादूर आहे ना, तर तुला सगळी जनताच ओळखेल म्हणून. त्यांनी उत्तर बरोबर दिलं आणि निश्चितच त्यांनी सुद्धा त्याचं जे काही त्यांच्याशी घडलेला प्रसंग होता तो त्यांनी FIR स्वरूपात दाखल केला. तर तुम्ही सुद्धा तायडे सर, तुम्ही बिनधास्त राहा. तुम्ही त्याच्या गावात जरी असले तरी आम्ही गावाच्या आसपासच आहोत. त्यामुळं काळजी करू नका. तर सर्वांवर हे तर प्रतिनिधिक स्वरूपात आपण केलेलं आहे. आणि याच्यानंतर अशा वृत्तीने लक्षात घ्यावं की हे फक्त तिघे समोर आलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही सगळे समोर येऊ तर त्यावेळेस यांना जिल्हा सोडून जावं लागेल. मागे येतो. मला कुणीतरी काहीतरी तुमच्या अपरोक्ष कार्यालयाबाहेर कुणीतरी काही धमकी देईल, तर हे अजिबात कुणीही लक्षात घ्यावं की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि यदाकदाचित जर काय असं झालं तर याच्यापेक्षा 10 पटीने आम्ही सगळे तुमच्या मागे राहू. होणार तर नाहीच, मलाही खात्री आहे होणार नाही. परंतु जर यदाकदाचित असा काही प्रसंग आला तर आम्ही आहोत. त्याचबरोबर आपले तिसरे कर्मचारी जे आत्ताच जॉईन झाले त्यांना कदाचित ती वृत्ती माहीत नव्हती कोण आहे आणि काय. त्यांनी स्वतःच सांगितलं मी कोण आहे माहिती आहे का तुला. प्रत्येकाचा आवाज हा दबलेलाच होता, बरोबर ना. मुख्याध्यापक असो, गृहपाल असो, कार्यालयातले असो, प्रत्येकाला एक भीती होती. मी आवाज उठवला तर कुणीतरी माझ्यावर एकट्यावर अन्याय करेल किंवा एकट्यावर काहीतरी परिस्थिती ओढवेल, या मानसिकतेमुळे कुणीही पुढे येत नव्हतं. परंतु कालच्या प्रकरणाने म्हणजे आत्तापर्यंतचे जे प्रकरणं झाले त्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पण सहभाग दिला, त्यांच्या संघटनेने पण सहभाग दिला. का दिला असेल ते लक्षात घ्या की हा त्रास त्यांच्यापासून सुरू आहे. ते ज्यावेळेस सेवेत होते त्यावेळेसपासूनचा तो त्रास आहे. आणि ह्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, ह्या ज्या व्यक्ती आहेत, यांनी आत्ता त्रास दिलेला नाही आहे. मागील 15 ते 20 वर्षापासून फक्त प्रकल्प कार्यालय आमचं आहे. प्रकल्पातले अधिकारी असो, मुख्याध्यापक असो, अधीक्षक असो, हे सगळे माझ्या पुढं काहीच करू शकत नाहीत अशा वृत्तीने ते वागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं ह्याची तीव्रता लक्षात घेतली पाहिजे आणि का आपण हे करतोय याची पण जाणीव आपल्याला सगळ्याला झाली, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मागण्या म्हणजे त्या माझ्या पण आहेत. मला पण माहीत आहे की या प्रकल्पामध्ये काम करणं किती कठीण आहे. ह्या ज्या अशा ज्या 2-3 वृत्ती आहेत यांना आता सोडणं शक्यच नाही. मी तुमच्यासोबतच आहे आणि याच्यासाठी कुठल्याही स्टेजला जाण्याची तयारी तुमच्यासोबत माझी पण आहे. त्यांनी जे आतापर्यंत ज्या पद्धतीने काम करत होते, ज्या पद्धतीने एकाएकाला दबावाचा वापर करून त्यांच्याकडून वेगवेगळे ठेके घेणं, त्यांना मग ते दबाव कुठल्या पद्धतीचा असायचा हा तुम्ही पाहिला. आतापर्यंत जवळजवळ 2 आपले मुख्याध्यापक त्यांनी कायमचे घरीसुद्धा बसवले होते, तुम्हाला आठवत असेल. मग हे सगळे प्रकरणं त्यांनी पाहिले की आपल्याला जर काही कुणी चांगल्या पद्धतीने जर का त्यांनी सपोर्ट नाही केला तर त्याला कशा पद्धतीने करायचा, हे सगळे हत्यारं किंवा त्यांनी तंत्र वापरले. त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयातले एक लेखाधिकारी असो, 2-3 मुख्याध्यापक असो किंवा कितीतरी अधीक्षक असो, आत्ता निलंबित होणारे अधीक्षकसुद्धा हा त्याचाच परिणाम आहे. तर हे एवढे कर्मचारी निलंबित असणं, त्यांच्यावर कारवाई होणं किंवा त्यांना याच्या व्यतिरिक्त दबाव तर किती असेल हा सांगणं शक्य नाही. प्रत्येकाची भावना माझ्यापर्यंत आल्या की आम्हाला आत्तापर्यंत किती त्रास होत होता. या सगळ्या गोष्टीची जाणीव मला सुद्धा होतीच, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात असेल हे मला वाटलं नव्हतं. परंतु निश्चित आजच्या या कालच्या घटनेमुळे या सगळ्या प्रकाराला म्हणजे समोर आले हे आणि लक्षात आलं की याची तीव्रता खूप मोठी आहे. परंतु कोणीही धाडस दाखवत नव्हतं की यांच्यासमोर कोणी यायचं.
कुणी गुन्हा दाखल करायचा किंवा कुणी त्याचा पंगा घ्यायचा या विचारांमुळं कुणीही पुढं आलं नाही. परंतु या अन्यायाला वाचा फोडणारे आपले, खरा तर त्यांच्यावर अन्यायच झाला परंतु त्यांनी तो सहन केला नाही असे जावेद सर, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. जावेद सर कुठे आहात? अच्छा, तुम्ही माझ्या मागे आहेत परंतु मी त्यांच्या मागे राहणार आहे. त्याची सुद्धा जाणीव, आणि मीच नाही तर आमची सर्व संघटना आणि सर्व पदाधिकारी तुमच्या मागे आहोत. त्यामुळं तुम्हाला कुठेही कार्यालयात असो, कार्यालयाच्या बाहेर असो, वरिष्ठ कार्यालयाकडे असो, कुठेही असो, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता मी घेईन. त्याचबरोबर आमचे दुसरे कार्यालय अधीक्षक आहिरे सर, तेही माझ्याच मागे आहेत, पण त्यांना पण मी जाणीव करतो की आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. आणि कुठेही कधी त्यांना वाटत असेल की मी आता कार्यालयातून बदली होऊन जाईल, मग तिथे माझे मागे लागतील, परंतु महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी आम्ही तुमच्या मागेच राहणार आहोत. त्यामुळं कुणीही असं खचून जाऊ नये, घाबरून जाऊ नये. हे जी मानसिकता आहे की मी यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.